पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अर्थात खानदेशचा दौरा करून मनोज जरांगे पाटील आता विदर्भात प्रवेश केलेला आहे। मा जिजाऊंचा जिल्हा असलेला बुलढाणा जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांचं आता या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। आपल्यासोबत स्वतः मनोज जरांगे आहेत। भाऊ, काय भावना आहेत? मा जिजाऊंच्या जिल्ह्यात आपण प्रवेश केलाय, काय भावना आहेत? हे पवित्र भूमी, या भूमीनं, जिजाऊ मातेच्या या भूमीनं या विश्वाला स्वराज्य दिलं आहे अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी। आणि त्या भूमीत आज आम्ही आलोय। 2 दिवस खानदेश दौऱ्यावरती होतो। खानदेशी मराठा ही ताकदीनं एकत्र आलाय। मला एका गोष्टीचा खूप आनंद होतोय, 2 दिवस आरक्षण उशिरा मिळेल, परंतु माझी जात पूर्ण ताकदीने एकत्र झाली। माझ्या जातीचा मला स्वाभिमान आणि अभिमान सुद्धा वाटायला लागलाय। इतक्या ताकदीने एक झाले। आमच्याकडं खूप म्हणायचे की जसं पश्चिम महाराष्ट्र एक होत नाही, कोकण एक होत नाही, मुंबई एक होत नाही। मुंबईच्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी तोंड बंद पाडून टाकले एक होत नाहीत म्हणून। लाखोच्या संख्येनं मराठी एक झाले तिथं, आणि हीच वार्ता इकडं पण पसरवली होती, कुठं खानदेशी मराठ्यात आणि विदर्भाच्या मराठ्यात। परंतु आज आम्ही स्वतः बघितलं आम्ही आज लाखाच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं लोक गावात उभा आहेत, आणि तिकडच्यासारखंच गाव तिथं लोक अडवायला लागलेत। म्हणजे माझ्या खूप मला स्वाभिमान वाटायला लागला माझ्या समाजाचा, की खूप समाज ताकदीनं लेकराला न्याय देण्यासाठी एक झालाय। बस मला एवढंच अपेक्षित होतं की आपल्या गोरगरिबांच्या लेकरासाठी आरक्षण असलेला आणि नसलेला मराठ्यांनी एकत्र यावं, ही माझी प्रामाणिक इच्छा होती, आणि माझ्या समाजाने ती माझी पूर्ण केली। आरक्षण असलेला मराठा नसलेल्या मराठ्यांसाठी ताकदीनं उभा राहिलाय, कारण आरक्षण असलेले आमचेच भाऊ आहेत, ते लोकांच्या नाही, त्यांचंच लेकरू आरक्षण वाचून मरायला लागले दुसरं। आणि या भूमीतून आम्हाला पाठबळ मिळणार नाही असं होऊच शकत नाही, आणि ते प्रचंड संख्येने मिळालं। आपलं आंदोलन सुरू झालं तेव्हापासून अनेक ऊन सावलीतनं हे आंदोलन जातंय। काल ज्या मंत्री गिरीश महाजन यांनी तुमचं उपोषण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली, सरकारला विनंती केली, तुम्हालाही विनंती केली, काल त्यांनीच म्हटलंय की सुप्रीम कोर्टाच्या जी दाखल याचिका आहे त्याशिवाय आम्ही सरसकट आरक्षण देऊ शकत नाही। काय भावना आहेत? आता काय म्हणाल त्याच्यावर? ते मागतच नाहीत आम्ही, ते आरक्षण रद्द केलं सुप्रीम कोर्टानं। त्याच दिवशी आम्ही मराठा समाजाने सन्मान केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा। आमचं आरक्षण ओबीसीमध्ये येईन, त्याच्या सरकारी नोंदी सापडल्या, त्या मिळणार आहेत आम्हाला, आणि आम्हाला आरक्षण मिळणार आहे, सरसकट मिळणार आहे। काळजी करायचं कारण नाही। कोणी कितीही त्या नेत्याची बाजू ओढली, जो आमच्या विरोधात काम करतो, भुजबळांची बाजू ओढली, तरी मराठी आरक्षण मिळवणार आहेत। पण तुम्ही मराठ्यांच्या लेकराच्या विरोधात बोलायला लागलात, मिळणार नाही, कसं कोर्टातच गेलेलं आहे, असली भाषा तुम्हाला शोभत नाही, कारण तुम्ही सत्यातले प्रमुख घटक आहेत, आणि तुम्ही असं बोलताय म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा तुम्ही अडचणीत आणायला लागलात। तुम्ही मराठ्यांशी ठीक आहे, अन्याय करायचं ठरवलं तुम्ही, पण आम्ही हो देणार नाहीत। मराठी वेळेप्रसंगी तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहेत। आपण मध्यंतरी म्हटलंय की मला अटक होऊ शकते, तुम्हाला अटकेची भीती आहे का? सरकार तुम्हाला अटक करू शकतं, काय वाटतं तुम्हाला? मी अटकला फिटकला भेट नाही, का शक्यता वर्तवू नाही सांगा तुम्ही? सरकारने सांगितलं होतं तुमचे गुन्हे मागं घेऊ 2 दिवसात, आणि तुमचे कुणी अटकही करणार नाहीत। आंतरवाडीचे लोक का अटक केले? त्या गुन्ह्यातले काय कारण, का सांगू शका ना तुम्ही? का आमच्यावरती डावरा चलाय तुम्ही? म्हणून का व्यक्त करू नये की हे मला सुद्धा करू शकतात? पण ते एवढं सोपं नाही आहे, कारण 6 कोटी मराठ्यांना तोंड द्यायचं आहे, मग मात्र यांना कळण महाराष्ट्रात कसं राहावं लागतं। हो, हे एवढं सोपं नाही आहे, परंतु मी शक्यता व्यक्त केली ती खरी असू शकते, कारण जर हे आम्हाला म्हणतात गुन्हे मागे घेऊ घेतले नाहीत, अटक करणार नाहीत, अटक करायला लागलेत, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लईच समजा कुमकुमी आहे तुमच्या एखाद्या एसपीला अटक करण्याची, त्याला बढती घ्यायची असेल, बक्षिशी मिळवायची असली सरकारची, तर आम्ही 6चे 6 कोटी येऊन बसतो यापाशी, घे तुला बढती, काय तुला भारताचं काय प्रमुख व्हायचं ते हो, आम्हाला अटक करून। पण एक लक्षात ठेवा, सरकारनं गाठ मात्र मराठा संघ आहे। पहिला मराठा नाही राहिला आता मराठी स्वतःच्या लेकरासाठी एकत्र आलेले आहेत। किती दिवस समाज अन्याय सहन करणार आहे? कारण आम्ही आता आमचेच लेकरं जर अन्याय सहन करायला लागले, आमचेच पोरं मरायला लागले, तर आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो। ही आमची प्रचंड एकजूट सामान्य मराठी झालेली, याचं मात्र गांभीर्याने सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यांना आजचं उदाहरण आहे, खानदेशी मराठा आणि विदर्भातला मराठा ताकदीने एक झालाय। आता जर शहाणं झालं, सरकार गांभीर्याने घेतलं तर ठीक, नसता मग त्यांना पुढच्या काळात कळण काय होतंय। अनेक राजकीय नेते मराठा आहेत, अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी या लोकांनी का प्रयत्न केले नाहीत की जेणेकरून आता तुम्हाला या अंतिम टप्प्यात लढावं लागतं? ते तर आमची शोकांतिका आहे ना, हे लढले असते तर आम्हाला इतके दिवस लागलेच नाही। आणि आत्ताही सगळ्या पक्षातले मराठीचे नेते जर एकत्र आले, 2-4 घंट्यात आरक्षण मिळेल माणसाला।
वेळसुद्धा लागणार नाही. पण ते तर येत नाहीत ना, त्यांनाच वाटतं आमचं बरं होऊ नये म्हणून. पण किमान ABP माझाच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो, येत्या अधिवेशनात, या 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं, म्हणजे सत्ताधाऱ्या पक्षांसह विरोधी पक्षाच्याही सगळ्या पक्षाच्या नेत्यानं आणि आमदारांनी आवाज उठवायला पाहिजे की कायदा पारित करण्यासाठी आवाज उठवा. भाषणं करून नाही चालणार. तुम्ही भाषणं केली आणि आम्हाला सांगितलं आम्ही बोललो पण सरकारनं दिलं नाही, ते भाषण नाही पाहिजे आम्हाला. कारण तुम्ही कायदा पारित करण्यासाठी सगळे आमदार मंत्री एकतर्फी व्हा मराठ्यांचे, आणि आपल्या लेकरासाठी मराठ्यांच्या ताकदीनं तिथं ताकद लावून कायदाच पारित करा की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळत, या हिशोबाचा. मी असे बहाणेबाजी सांगून नुसतं भाषण केलं म्हणून नाही चालणार. कारण आम्ही तुम्हाला आता विनंतीपूर्वक सगळ्यांना आव्हान पुन्हा एकदा केलं की मराठ्यांचे नेते, आमदार, मंत्री सगळे एकत्र व्हा, आरक्षणासाठी लढा. आता तुम्ही अधिवेशनात लढताय की नाही, कायदा पारित करायला लावताय की नाही, हे डोळे लावून टीव्हीकडे मराठे बघणार आहेत. कोण कोण आमदार मंत्री आपल्या बाजूनं बोलतोय. जो बोलला त्याचा आयुष्यभर मराठा समाज उपकार विसरणार नाही, पण जो बोलला नाही त्याला मात्र रोषालाचा सामना करावा लागणार आहे. कारण आमचा त्यांच्यावरती हक्क आहे आणि त्यांनी मात्र आता ताकदीनं आमच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, ज्या विदर्भात आज तुम्ही प्रवेश केला आहे, विदर्भातही खूप मोठ्या प्रमाणात मराठी आहेत, पण यापैकी 80% मराठी जे आहेत त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, जे OBCची सवलत किंवा OBCचं आरक्षणाचा त्यांना लाभ मिळालेला आहे. फक्त 20% मराठी आहेत की ज्यांना कदाचित अद्याप मिळालं नसेल. काय म्हणाल? नाही, ते हे काय असतं की आता तुम्हाला मिळालंय, 20%लाही मिळणार आहे, 20%लाही मिळणार आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे आरक्षण मिळणार आहे. परंतु काय असतं की काम करत असताना आमच्या एका भावाला आरक्षण आणि एका भावाला आरक्षण नाही आहे, त्यामुळं बाकीच्यांना मिळालं पाहिजे. हे 80%च्या मराठा समाजाच्यासाठी आरक्षण असलेल्या मराठ्यांनी लढणं आवश्यक आहे. आणि आमची तेवढीच इच्छा आहे त्यांच्याकडं की तुमचाच भावाचं लेकरू आहे. जरी तुम्हाला आरक्षण असलं तरी तुम्ही रक्तमासाचे मराठी आहेत आमच्या, आणि आपण सगळे सोयरेसुद्धा आहेत, जवळचे रक्ताचे नातेवाईक आहेत. अशा वेळेस आपलं एक लेकरू संकटात सापडत असताना तुम्ही जातीच्या मदतीला धावून आलं पाहिजे. जे रक्तामासाचे नाही आहेत ते सुद्धा एकत्र आलेत मराठ्यांना आरक्षण मिळून नाही म्हणून. आपण तर सगळे भाऊ आहेत, फक्त तुम्हाला आरक्षण आहे ना आम्हाला नाही. आपण मराठी आहेत, तुम्ही तर आमच्या लेकराला अडचणीत येतं, आमच्या पाठीशी उभं राहिलंच पाहिजे ताकदीनं. आणि हीच अपेक्षा घेऊन आम्ही तुमच्या दारात आलोय की आम्ही तुम्हाला हाक मारली, आक्रोश व्यक्त केला आहे आम्ही तुमच्याकडे की दादा, खानदेशी मराठा आणि विदर्भातल्या मराठ्यांनी सगळ्यांनी आमच्या लेकराच्या पाठीशी उभं राहा, ही आम्ही तुम्हाला साथ घातली आणि आपण धावून आमच्या पाठीशी उभं राहावं, एवढीच विनंती करायसाठी आम्ही या आपल्या दारोदारी आलेलो आहे, खानदेशी मराठ्यांच्या आणि विदर्भातल्या मराठ्यांची. त्यांना आरक्षण असलं तरी शेवटी स्वतःच्याच भावाचं एक मोराचा मुर्दा पडायला लागला या आरक्षणामुळं. ते का मदतीला येणार नाहीत, ताकदीनं मदत येणार. मी खात्रीनं सांगतो तुम्हाला, पुढच्या आंदोलनाच्या वेळेस करोडोनं मराठा समाज, खानदेशी मराठा आणि विदर्भाचे मराठा तुम्हाला आंदोलनात उतरलेला दिसेल. आपण आंदोलन सुरू केलंय, या आंदोलनाला खूप मोठं वळण आहे, अंतिम टप्प्यात हे आंदोलन आहे असल्याचं म्हटलं जातंय. पण जे मराठा क्रांती मोर्चा किंवा जे 58 मोर्चे वगैरे निघालेत, त्यातील जे नेते होते ते तुमच्या सोबत कधी वावरताना दिसत नाहीये का? नक्की बेबनाव आहे का, नेमकं काय आहे? नाही, सगळाच मराठा समाज आहे. फक्त त्यांनी नियमाने रूल ठरवून घेतलेला आहे की सध्या मराठा समाजासाठी काम करायचं, कोणी कोणाची संघटना लावायची नाही, कोणी कोणाचा पक्ष लावायचा नाही. आपण मराठा म्हणून आणि मराठ्यांचा सेवक म्हणून आपण सगळ्यांना उतरायचं. मी समाजाचा सेवक म्हणूनच याच्यात उतरलेलो आहे आणि गोरगरिबाच्या कल्याणासाठी लढाई सुरू आहे. त्यामुळे समाजाचं कल्याण करू लागा, त्या पदाचं करायचं तरी काय, समाजाचं कल्याण होईल ह्या हिशोबाने सगळेच महाराष्ट्रातले मराठा समाज आहेत. अखंड मराठा समाज म्हणूयात, अखंड मराठा समाज याच्यामध्ये सध्या उतरलेला आहे. सगळाचे सगळा, अखंड भारत, अखंड महाराष्ट्र, तसा अखंड मराठाचा समाज सगळ्याचे सगळा या आरक्षणाच्या लढाईत उतरलेला आहे. हे मात्र मी मान्य करतो आणि सत्य आहे. तर नक्कीच विदर्भात मा जिजाऊंच्या जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मोठ्या भावुकतेने मनोज जरांगे म्हणतात की मी विदर्भातील 80% मराठ्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे त्यांना सुद्धा साथ घालायला आला की आपल्याच भावालाही मदत करा आणि त्याला आरक्षण मिळवून द्या. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.